नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आमच्या पहिल्या मालिकेचं नाव आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर असं हे आपलं महत्वाचं शरीर, मौल्यवान शरीर आणि त्याहीपेक्षा मौल्यवान मन सतत आनंदी राहण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुरळीत चालायला हवं. आरोग्याची कोणतीही तक्रार नको आणि जर काही कुरकुर असेल तर नक्की काय करायला हवं याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना इथे बोलावतो. महाराष्ट्रातील श्रोतृवर्ग, प्रेक्षक वर्ग हा अतिशय सुजाण आहे, जिज्ञासू आहे. नवीन गोष्टी शिकायला तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्या आचरणात देखील आणतात. त्यामुळे इथे आलेले जे तज्ज्ञ आहेत ते सुद्धा अगदी तत्परतेने तुम्हाला त्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन शोध, नवीन विषय याविषयी अतिशय इत्तमभूत माहिती देतात. ही माहिती इतकी महत्त्वाची आणि इतकी उपयुक्त आहे की ती सर्वदूर पोहोचायला हवी आणि हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यानंतर तुम्ही सबस्क्राईबही करा, कारण आता इतक्या व्हिडिओमधून मुद्द्याची गोष्ट शोधणं हे तुम्हाला कदाचित अवघड जाईल. पण तुम्ही सबस्क्राईब केलात तर पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येईल आणि पुढचा महत्त्वाचा एपिसोड सुद्धा तुमच्याजवळ लगेच येईल. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा आपला विषय इतका महत्त्वाचा आहे, डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे जेव्हा स्मृतिभ्रंश होतो, स्मरणशक्ती विसरते, त्या आजाराला डिमेन्शिया असं आपण म्हणतो. तुम्हाला हा परिचित आहे हा आजार, कारण हल्ली या आजाराचे बरेच रुग्ण अवतीभोवती दिसतात आणि हा इतका वाईट आजार आहे. कारण शरीर कितीही सुंदर असेल, कितीही आनंदी असेल, कितीही सुदृढ असेल, पण मन जर स्थिर नसेल, बुद्धी काम करत नसेल, स्मरणशक्तीने धोका दिला असेल तर त्या आनंदी शरीराचा काहीही उपयोग नाही. किंबहुना पुढचं जे आयुष्य आहे त्यालाच काही अर्थ नाही. तर या डिमेन्शियाबद्दल संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत आणि त्यासाठी आपण तज्ज्ञ बोलवले आहेत. डॉक्टर मंगलाताई जोगळेकर. मंगलाताई, तुमचं खूप खूप स्वागत. मंगलाताई, मला आधी तुमची ओळख करून द्यायची आधी असं विचारावं असं वाटतं, एवढ्या महत्वाच्या विषयाकडे वळावं हे तुम्हाला सुचलं कसं? योगायोग म्हणायला पाहिजे, कारण मी परदेशामध्ये होते आणि मी मेमरीच्या क्षेत्रामध्ये काम करत होते. थोडंसं ज्येष्ठांच्या बरोबर आणि यशस्वी वृद्धत्वाचा अभ्यास करत असताना मला हा विषय सापडला आणि मी त्याच्यावरती ट्रेनिंग प्रोग्राम्स करायला लागले. आणि ही गोष्ट असेल साधारण 2004-05 सालची आणि ते ट्रेनिंग प्रोग्राम्स लोकांना खूप आवडायला लागले. त्यानंतर मी 10 साली इकडे आले परत आणि मग मी काहीतरी शोधत होते की आपण काय करावं. तर हा विषय नवीन होता आणि इथे काही त्याचं काम नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं की ह्याच विषयात काम करूया आणि दीनानाथ हॉस्पिटलमधनं मला तशी संधी मिळाली आणि मी काम चालू केलं. मंगलाताई, डॉक्टर मंगलाताई या PhD आहेत डिमेन्शिया केअर टेकिंगमध्ये आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं मेमरी क्लिनिक आहे. मी जेव्हा मेमरी क्लिनिक हा शब्द ऐकला ना तेव्हाच मला इतकं छान वाटलं, कारण असं काही क्लिनिक असेल अशी कल्पनाच नव्हती. आणि फक्त दीनानाथ नाही तर आता पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांची 40 क्लिनिक्स आहेत, अनेक व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. त्यांनी त्याविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे. मी मुद्दाम त्यांना पुस्तक मागितलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे काळजी वाहक म्हणून घडताना, कारण डिमेन्शियाची केअर घेताना नक्की काय करायला हवं हे या संपूर्ण या पुस्तकात लिहिलेलं आहे. मी अजून वाचलेलं नाही पण मी ऐकलेलं होतं त्या पुस्तकाबद्दल आणि मी त्यांना मुद्दाम आग्रहाने सांगितलं की मला हे पुस्तक वाचायचंय आणि आपल्या प्रेक्षकांनाही ते उपयोगी पडेल. त्यामुळे मी त्यांना आज मुद्दामून मागवलं. थँक्यू त्याच्यासाठी. आणि याचं जोशी म्हणून प्रकाशक आहेत, ते भिकारदास मारुती जवळ आहेत, त्यांच्याकडे हे उपलब्ध आहे. मी त्यांना सुचवलंय अमेझॉनवरती हे टाका म्हणून, कारण तुम्हाला सगळ्यांनाच याचा फायदा होईल. तर डिमेन्शिया या आजाराचं स्वरूप म्हणजे त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहे. काय असतो हा आजार? ह्या आजाराबद्दल खूप भीती आहे. म्हणजे तुम्ही आता उल्लेख केलातच, कारण आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीमध्ये बऱ्याच जणांच्याकडे हा आजार आहे असं आपल्याला दिसतं. अर्थातच वाढती लोकसंख्या हे त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. आणि डिमेन्शिया म्हटलं की आपल्याला 2 शब्द आठवतात, एक म्हणजे स्मरणशक्ती आणि दुसरं म्हणजे अल्झायमर्स.
परंतु स्मरणशक्ती पुरता हा आजार मर्यादित नाहीये. बरं. स्मरणशक्तीपासून सुरुवात होते असं आपण म्हणू शकतो, परंतु हा आजार जसा पुढे पुढे जातो तशा मेंदूच्या सगळ्या क्षमतांवरती हा आजार परिणाम करतो. म्हणजे इथून सुरुवात झालीये आणि पुढे काय होणार आहे ते माहिती नाहीये, असं काहीतरी स्वरूप त्याचं असतं. मेंदूमध्ये काही कुठल्या संस्थेचं कार्य बिघडल्यामुळे हा आजार होतो आणि हा आजार झाला की मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो, असं व्हायस वर्षा असं स्वरूप आहे का त्याचं? काय असतं माहितीये का की मेंदू म्हणजे जणू काही एक फॅक्टरी आहे. तर मेंदूची वेगवेगळी कार्यक्षेत्र आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं काम चालतं. म्हणजे एका बाजूला भाषेचं काम चालेल, एका बाजूला श्रवणाचं काम चालेल, वगैरे वगैरे. आता ज्या वेळेला फॅक्टरीमध्ये उत्पादन होतं तेव्हा प्रत्येक विभागाचं काम योग्यच पाहिजे, हो की नाही? पण एखाद्या विभागाच्या कामामध्ये जर काही त्रुटी झाल्या तर सगळ्या उत्पादनावरती परिणाम होणार. तसंच इथे होतं आणि त्यामुळे एका क्षेत्रामध्ये काहीतरी गडबड झाली की सगळ्या मेंदूवरती परिणाम व्हायला लागतो. तर असं काहीसं इथे घडतं आणि पेशींचा खूप मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होतो. म्हणजे न्यूरॉन्सचा ब्रेनच्या ज्या मूलभूत पेशी आहेत त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात, त्या न्यूरॉन्सचा ऱ्हास होतो, म्हणून डिमेन्शिया होतो. म्हणजे आपण म्हणतो ब्रेनची ऍट्रॉफी झालेली आहे किंवा ब्रेन सुकलेलं. ऍट्रॉफी म्हणजे सुकणं ना, ऍट्रॉफी म्हणजे सुद्धा ऱ्हासच आहे. ऱ्हासच आहे तेच. म्हणजे तशा त्यामुळे म्हणजे त्याला असं म्हणू शकतो आपण, खजुराची खारीक होते तेव्हा कसं होतं तसा मेंदू आक्रसतो आणि त्या आक्रसण्याच्या पाठीमागचं कारण पेशींचा नाश हेच असतं. अच्छा, न्यूरॉन्सचा नाश होतो. डिमेन्शिया होण्याची कारण काय काय आहेत? म्हणजे अनुवंशिक आहे किंवा आणखीन काही इटिओलॉजी जी आपण मेडिकल याच्यामध्ये म्हणतो की त्या आजाराची कारण काय आहेत? आता पहिली गोष्ट म्हणजे डिमेन्शिया ही एक अमरेला टर्म आहे आणि त्याला विविध कारण आहेत. डिमेन्शिया हे काही कारण नव्हे, डिमेन्शिया हे आजाराचं नाव आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एक डिमेन्शिया हा शब्द त्यामुळे अगदी गुंतागुंतीचा आहे, पण त्याची आपण जर थोडीशी व्याख्या करायची असं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की ज्या आजारांनी मेंदूच्या कामावर सावट येतं त्या आजारांची लक्षणं आणि त्यांचे परिणाम ह्याला आपण डिमेन्शिया म्हणतो. आता कारणं खूप आहेत, म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्याला माहिती नाही तेवढी कारण आहेत. त्यातलं प्रमुख कारण आहे अल्झायमर्स. आणि मग त्याच्याबरोबर थोडं मी तुम्हाला डिस्टर्ब करते, अल्झायमर आणि डिमेन्शिया वेगळा का? अल्झायमर्स हे कारण आहे. अल्झायमर म्हणजे काय? मग अल्झायमर्स मुळे डिमेन्शिया होतो. म्हणजे आपण असं म्हणतो की नाही ताप आला तर ताप म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींनी येऊ शकतो की नाही. मग ते मलेरिया असेल, डेंग्यू असेल आणि साधं सर्दी पडसाचं सुद्धा मुळे सुद्धा ताप आलेला असेल, त्याची लक्षणं एकसारखी असतात की नाही. म्हणजे मला थकवा आलाय, मला सर्दी पडसं झालाय, मला टेम्परेचर आहे, तसंच काहीच आहे. आणि त्यामुळे ही विविध कारणं आहेत. पण मग अल्झायमर मध्ये पण कसं होतं की स्मृती म्हणजे स्मरणशक्तीशीच निगडीत आहे ना अल्झायमर हा आजार सुद्धा. स्मरणशक्तीची लक्षणं एकसारखी आहेत. विविध कारणांमुळे जी लक्षणं आहेत ती एकच असणार आहेत साधारणपणाने. आणि त्याचमुळे डिमेन्शिया सिंड्रोम म्हणजे लक्षणांचं नाव आहे, लक्षणांचा समूह म्हणजे सिंड्रोम. आणि अल्झायमर मुळे डिमेन्शिया होतो. कारण अल्झायमर हे एक कारण आहे, म्हणजे अनेक कारणांपैकी एक कारण. आणि अल्झायमर्स आणि डिमेन्शिया हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. याचं कारण असं आहे की अल्झायमर्स हे एक प्रमुख कारण आहे आणि जवळजवळ 50% ते 70% लोकांना ज्यांना डिमेन्शिया होतो त्यांच्या डिमेन्शियाचं कारण अल्झायमर्स असतं. आणि त्यामुळे अल्झायमर्स असा शब्द जास्ती रूढला आलाय. मलाही तेच वाटत होतं की अल्झायमर आणि डिमेन्शिया एकच, पण मग अल्झायमर डिमेन्शियापेक्षा कमी त्रासदायक आहे का? नाही. आता पुन्हा आपण हे बघूयात की डिमेन्शिया हे आजाराचं नाव आहे असं बघूया आणि अल्झायमर्स हे कारण आहे. आता अल्झायमर्स मध्ये काय होतं, बेसिकली अल्झायमर्स नंतर लुई बॉडी डिमेन्शिया, त्याच्यानंतर फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया, मिक्स डिमेन्शिया वगैरे ह्या सगळे मेंदूचे जे प्रकार आहे. एक टेम्पोरल भाग आहे मेंदूमध्ये, 4 वेगवेगळे भाग आहेत. त्यातल्या ज्या भागात बिघाड होईल त्या भागामुळे झालेल्या डिमेन्शियाला ती तशी नावं दिलीत. बरोबर. त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण मेंदूमध्ये वाढतं. आणि अल्झायमर्स मध्ये काय होतं की बीटा अॅमिलॉइड आणि टाऊ प्रोटीनचं प्रमाण वाढतं. आणि त्यामुळे काय होतं की हे जे प्रोटीन आहे ते पेशींच्या अवतीभवती आणि पेशींच्या आतमध्ये सुद्धा साचतं आणि त्यामुळे पेशींना त्यांचं काम करता येत नाही. आणि त्यामुळे
अगदी पुंजकेच्या पुंजके न्यूरॉन्सचे धारातीर्थी पडतात असं आपण म्हणू शकतो. आणि ज्या ठिकाणच्या पेशींचा नाश होतो त्या ठिकाणचं काम मेंदूचं योग्य रीतीने चालू शकत नाही. कालांतराने सगळ्या पेशी मरून जातात आणि हे प्लॅक आणि टँगल्स म्हणजे गाठी आणि गुंता या प्रोटीनचा एवढंच उरतं. अच्छा. तर असं काहीतरी संपूर्ण होतं. त्याच्यानंतर मेंदूचं जे कार्य असतं ना ते पेशींच्या संवादावरती चाललेलं असतं, बरोबर आहे. तर ते संवाद मार्ग सुद्धा ते सुद्धा नष्ट होतात. त्याचबरोबर हे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात की ज्यामुळे हे संदेश वहन होतं त्यांच्या उत्पादनावरती देखील परिणाम होतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या विविध कारणांमुळे मेंदूचं काम चालू शकत नाही आणि ह्या आजाराला आपण डिमेन्शिया असं म्हणतो. मेंदूच्या पेशी असतात म्हणजे मला समजलं ते मी सांगते. मेंदूच्या पेशी असतात त्यांना न्यूरॉन म्हणतात. राईट. न्यूरॉन एक न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉनकडे असं करून सगळ्या शरीरामध्ये संदेश पाठवले जातात इलेक्ट्रिक मेंदूमध्ये आणि मेंदूतर्फे सगळ्या शरीराकडे पाठवले जातात. बरोबर. पण त्या पेशींमध्ये प्रोटीन्सचं डिपॉझिशन होतं आणि त्या चलनवलनामध्ये संदेश पाठवण्यामध्ये संपूर्ण अडथळा होतो आणि तिथे फक्त प्रोटीनचा गुंता आणि पुंजके असंच गाठी राहिलेल्या असतात आणि त्यामुळे त्या मेंदूचा ऱ्हास होतो आणि मेंदूचं कार्यामध्ये पूर्ण खंड पडतो किंवा हळूहळू ह्रास होतो. त्याला डिमेन्शिया असं म्हणतात. पण मग याचा अर्थ एकदा तो गुंता आणि गाठी सुरू झाल्यावरती पुन्हा तो उलगडण्याचा काही मार्ग म्हणजे अजून तरी नाही. म्हणजे डिमेन्शिया रिव्हर्सिबल नाही. त्यासाठी शास्त्रज्ञांची पराकाष्ठा चाललेली आहे आणि लवकरच याच्यावरती नक्की काहीतरी औषध मिळेल असा सगळ्या जगाचाच मला वाटतं आशावाद आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्ता डिमेन्शियावर काही औषधं असतात ना पहिल्या आणि सेकंड स्टेजमध्ये? औषधं भरपूर आहेत. अर्थात औषधांच्या वरती बोलणारी मी व्यक्ती नव्हे, परंतु हे सांगता येईल की पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये ह्या औषधांचा परिणाम खूप चांगला होतो आणि ह्या आजाराची गती रोखण्यासाठी नव्हे पण कमी करण्यासाठी ह्या औषधांचा खूप मोठा उपयोग. मध्यंतरी मी एक पिक्चर पाहिलं होता मराठी सिनेमा, त्याच्यामध्ये लवकर वयामध्ये होणारा खूप रिअल प्रकारचा डिमेन्शिया दाखवलेला होता आणि त्याच्यामध्ये पण असं सांगितलं होतं त्यामध्ये. म्हणून मी विचारते की सर्वसामान्यांच्या वतीने की हा रिव्हर्सिबल नाही ना? तर त्याचं उत्तर असंच आहे, हा रिव्हर्सिबल नाही. पण योग्य वेळात त्याचं जर निदान झालं तर त्याची गती आपल्याला रोखता येते. म्हणजे 5 वर्षात जो वर्सन होणार तो कदाचित 15 वर्षामध्ये वर्सन होऊ शकेल. पण तरी सुद्धा ज्या वेळेला स्मरणशक्तीचे प्रश्न दिसतील ना त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांकडे जायला पाहिजे. मी येणारच आहे की आता पुढे डॉक्टरांकडे कधी जायचं. कारण साधारण कसं होतं माहितीये 40-50 मध्ये आपण गेलो की थोडंसं मला आठवत नाही असं होतं. अरे मी इथे कशासाठी आले होते किंवा मी तिकडे कशाला गेलो होतो अशा टाईपचे प्रश्न पडतात. किंवा कोणाचं तरी नाव आठवत असतो आणि आपल्याला सडनली आठवत नाही पण थोड्या वेळाने आठवतो. तर ते विसरणं आणि हा डिमेन्शियाचं विसरणं याच्यात फरक असेल ना? पुष्कळ. ते ओळखायचं कसं? नाही तर आता माझ्यासारखं सगळ्या प्रेक्षकांना असं टेन्शन आलं असेल की आपल्याला तर असं मधून असं होतंय बाबा. तुम्ही आता तुम्ही बोलता बोलता एक वाक्य म्हणालात की नाही की आता मला लक्षात येत नाही पण मला थोड्या वेळाने ते आठवतं. आता हे जे थोड्या वेळाने आठवणं आहे ना ते फार महत्वाचं आहे. थोड्या वेळाने आठवतंय याचाच अर्थ तुमचं संदेश वहनाचं जे मेंदूतलं काम आहे ते ठीक चाललंय. फक्त त्याला थोडासा वेळ लागतोय. म्हणजे कच्च्या रस्त्याने फक्त ते संदेश वहन होतोय असं तुम्ही म्हणू शकता. ज्या वेळेला डिमेन्शिया असतो म्हणजे ज्या वेळेला गंभीर विस्मरण, डिमेन्शियाच्या ऐवजी आपण गंभीर विस्मरण म्हणूया, तर गंभीर विस्मरणाचा ज्या वेळेला प्रश्न असतो ना त्यावेळेला मला काय विसरलं हे तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत. म्हणजे ते पण तुम्ही विसरून जाता आणि स्वतःला लक्षातही येत नाही ना. मला वाटतं की आपण विसरतोय. म्हणजे नॉर्मल व्यक्तीला जेव्हा विसरतं तेव्हा त्याला कळत असतं मी विसरतोय किंवा डॉक्टरांना सांगताना ते सांगतात बहुतेक की मला असं विसरायला होतंय. पण डिमेन्शियाच्या लोकांना विसरायला होतंय हेच त्यांना कळत नाही. असं काहीतरी आहे ना फरक त्याच्यामध्ये. पण मग त्याच्या आता लक्षणांकडे आपण येऊया की लवकर कसं त्याचं डायग्नोसिस करायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे खूप लक्षणं आहेत आणि ती लक्षणं गुंतागुंतीची असतात. पण सगळीच लक्षणं एका व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. त्याच्यापैकी 3 ते 4 लक्षणच आपल्याला दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी असं होतं की एखादं लक्षण दिसतं आणि नंतर आयुष्य व्यवस्थित चालू राहतं. तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. आणि कुटुंबाच्या निरीक्षणाच्या शिवाय आपल्याला एखाद्या व्यक्तीला डिमेन्शिया आहे असं नाही. एक्झॅक्टली मी तेच म्हणणार होते की स्वतःला जर कळतच नसेल
तर नक्की आजूबाजूच्या लोकांचं म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबियांवरती सगळ्यांनाच लक्ष ठेवायला हवं आत्ताच्या परिस्थितीमध्ये, नाही का? बरोबर आहे. मग काय ढळतात लक्षणं अशी आहेत की आता आपण म्हणत होतो ना की विस्मरण आपल्याला होत आहे, तर विस्मरणाचं प्रमाण वाढतं, तात्पुरत्या स्मरणशक्तीचे प्रश्न आपल्याला दिसायला लागतात, गोंधळ उडतो. आता साध्या साध्या गोष्टी आहेत ना, आपण मिक्सर घरामध्ये वापरतो, वॉशिंग मशीन वापरतो, कधी कधी पत्ते खेळतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्यामध्ये गोंधळ उडताना दिसतो. किंवा स्थळ, काळ, वेळ हे लक्षात राहत नाही. त्याच्यानंतर भाववृत्तीमध्ये बदल घडताना दिसतात. ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी आता त्याच्यामध्ये काही रस नाहीये असं दिसायला लागतं. किंवा विचारशक्तीमध्ये, विचार क्षमतेमध्ये बदल झालाय असं दिसायला लागतं. नियोजन क्षमता कमी झाली असं दिसायला लागतं. नवीन शिकणं अवघड होत आहे असं दिसायला लागतं. तर अशी बरीच काही लक्षणं आहेत. पण त्याच्यामध्ये एक लक्षात असं घ्यायचंय की प्रत्येक व्यक्तीमधली लक्षणं ही वेगवेगळी असणार आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं आहे, बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणं वेगळी असणार आहेत. आणि त्यामधली 2-4 लक्षणं, आता भाषामध्ये आकलन क्षमता कमी झाली आहे, किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा योग्य शब्द सापडत नाहीये, किंवा 4 लोक आपल्याकडे आली आहेत आणि आपल्याला असं वाटतं की मला नाही बोलायचंय, मी आतल्या खोलीत जाऊन बसतो. तर अशा विविध कॉन्फिडन्स गेला असावा का, ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे, म्हणजे लक्षणं एकदा चालू झाल्यावरती आपल्याला असं दिसतं की आत्मविश्वास कमी होतोय. आणि नॅचरल आहे ना ते. म्हणजे जर आपली एखाद्या क्षमता कमी झाल्या, कारण मेंदूच्या मदतीशिवाय आपण दिवसभरातला एक क्षण सुद्धा नाही जगू शकत. स्थळ काळाचाच जर भान राहत नसेल की मी कुठे आहे, आता सकाळ आहे का संध्याकाळ आहे, सकाळची कामं मी संध्याकाळी करत असेल, मी कपडे कुठले घातलेले आहेत, मग काय बोलायचं याचं जर काहीच भान राहत नसेल तर अवघड आहे. आणि ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येणं सुद्धा तसं अवघड आहे, नाही? बरोबर आहे. मग डायग्नोसिस ह्याच्यामध्ये आता ही जी सगळी लक्षणं आपण सांगितली त्यामधली 3-4 लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसतात, पण ती गांभीर्याच्या वाटेनी जाताना दिसतात. आणि त्यामुळे आपण जे मगासपासून म्हणतोय की डॉक्टरकडे लवकर जायला पाहिजे, त्याचं कारण हे आहे की ही गंभीर बाजूनी जाणारी लक्षणं आहेत का हे आपल्याला बघायला पाहिजे. एक आणखीन लक्षात घ्यायचं इथे की प्रत्येक वृद्धाला डिमेन्शियाचा आजार होत नाही बरं का. म्हणजे आपल्याला असं वाटतं, तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात ना की 40-50व्या वर्षी जर का लक्षणं दिसायला लागली तर भीती वाटायला लागते आणि आता आम्हाला डिमेन्शिया असेल का, तसं नसतं. आणि त्यामुळे ही जी लक्षणं आपल्याला दिसत आहेत ती गंभीर आहेत की नाही याची शहानिशा करायला लागते. आणि पुन्हा एकदा सांगायला आवडेल की कुटुंबियांचं निरीक्षण फार महत्वाचं असतं. कारण आपल्याला कुटुंबीय सांगू शकतात की पहिल्यांदी हा माणूस असा नव्हता, तो ह्या गोष्टी करू शकत होता पण आता त्याला जमत नाहीये, किंवा विस्मरणाच्या घटना वाढत चालल्यात. हे सगळं आपल्याला कुटुंबीयच सांगणार आहे. आणि त्यामुळे कुटुंबियांच्या बद्दल बोलणं, कुटुंबियांच्या बरोबर बोलणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायला हवं की घरात जर सिनियर लोक असतील तर त्यांच्यावरती आपल्याला बारकाईने लक्ष ठेवायला हवं. कारण कुठल्याही क्षणी, म्हणजे कुठल्याही क्षणी असं नाही मला म्हणायचं, पण कुठल्याही कालावधीत ते डिमेन्शियामध्ये लँड होऊ शकतात. त्यामुळे बारकाईने लक्ष देणं हल्ली आता जरा ते अवघड झालंय, कारण ह्या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत आणि न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये एक दोघंच आहेत, मुलं बाळ लांब आहेत. पण आपला जोडीदार असेल, कोण असेल, त्यांच्याकडे छान लक्ष ठेवायला हवं. आणि विसरते असं दिसलं तर आणखीन बारकाईने लक्ष ठेवायला हवं आणि डॉक्टरांकडे मग लगेच न्यायला हवं. डॉक्टरांकडे नेल्यानंतर डायग्नोस्टिक काही टेस्ट असतात का त्याच्या? आता ज्या वेळेला मेमरी क्लिनिक म्हणजे माझ्याकडे येतो ना, त्यावेळेला आम्ही एक साधी टेस्ट देतो ज्याला आम्ही पेपर टेस्टच म्हणतो, पण त्याच्यावरनं साधारणपणाने अंदाज येतो. आणि त्यामध्ये ज्या वेळेला मी अशा व्यक्तीशी बोलते त्यावेळेला ती व्यक्ती संवाद साधू शकते का, ती डोळ्यात डोळे घालून आपल्याशी बोलू शकते का, उत्तरं देऊ शकते का, इथून असं निरीक्षण चालू होतं. आणि मग अगदी साधे प्रश्न विचारले जातात. आणि असं जर वाटलं की हे काहीतरी वेगळं दिसतंय तर मग न्यूरोलॉजिस्टकडे रेफरल केलं जातं आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. म्हणजे साधी युरिन टेस्ट असेल, थायरॉइड टेस्ट असेल, ब्लड टेस्ट असतील, या सगळ्या टेस्ट होतील. आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन दिसतंय का, थायरॉइडचा प्रश्न आहे का, B12 डेफिशियन्सी आहे का, मेंदूला रक्तपुरवठा वेगळा व्यवस्थित होतोय का, या सगळ्या गोष्टी आधी बघितल्या जातात.
आणि मग MRI लागलं तर MRI किंवा इतर काही डायग्नॉस्टिक्स टेस्ट केल्या जातात ज्याच्यावरून आपल्याला अंदाज निदान पक्क व्हायला मदत होते. आणि हे लगेच होत नाही, म्हणजे ह्या सगळ्या टेस्ट व्हायला पाहिजेत. म्हणजे असं म्हटलं जातं परदेशामध्ये तर डिमेन्शियाचं डायग्नोसिस करायला खूप वेळ घेतात, कारण हा आजार फार गंभीर आहे. त्यामुळे कोणीतरी आलंय आणि लगेच त्याला सांगून टाकलंय की हा डिमेन्शिया, असं नाही होत. तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आधी करायला लागतात. या चाचण्या करणं फार महत्वाचं असतं आणि त्यानंतरच आपण सांगतो की बाबा असा असा आजार आहे म्हणून. आणि असं काही नाही म्हणजे माझ्या बुद्धिमत्तेशी त्याचा संबंध असतो किंवा IQ-शी संबंध असतो. कारण माझ्या ओळखीत एक छान हुशार शिक्षिका होत्या, त्या छान पेटी वगैरेही वाजवायच्या आणि आमच्या कॉलनीमध्येच आहेत त्या. आणि नंतर त्यांच्या मुलींनी मला सांगितलं की त्यांना बहुतेक डिमेन्शिया झालाय, कारण आता त्यांना काही आठवतच नाहीये, त्यांना पेटी वाजवायचंही काही भान नाहीये. म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक कमी होता म्हणून त्या झाल्यात असं काही नाही, बुद्ध्यांकाशी याचा काही संबंध नाही. डिमेन्शियाचा जो आजार आहे ना तो कशामध्ये भेद करत नाही. मग तुम्ही गरीब श्रीमंत असेल त्याच्यामध्ये भेद नाही, शिक्षित अशिक्षितामध्ये भेद नाही, पुरुष स्त्रीमध्ये भेद नाही. आणि त्यामुळे कित्येक नामांकित व्यक्तींना हा आजार झालाय आपल्यालाही माहिती आहे. म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट रोनाल्ड रेगन आहेत किंवा ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांना देखील डिमेन्शिया होत्या. भारतामध्ये सुद्धा कितीतरी अशा मोठ्या व्यक्ती आहेत ज्यांना हा आजार झालेला आहे, काही संबंध नाहीये. आणि त्यामुळेच हे निदान ऍक्सेप्ट करणं फार अवघड होतं कित्येक वेळेला. आणि आपण म्हणतो की फर्स्ट स्टेज मध्ये न्यायला हवं, पण फर्स्ट स्टेज मध्ये निदान होतं की नाही इथपासूनच शंका आहे ना. कारण त्याच्यावरती जर लगेच आपल्याला हे करायचं नसेल शिक्कामोर्तब डिमेन्शिया आहे असं, त्याला माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असं आपण म्हणतो. आणि माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे अगदी म्हणजे डिमेन्शियाच्या अलीकडची स्टेज आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला बरेचदा प्रयत्न केल्यानंतर डिमेन्शिया होणार नाही अशी सुद्धा खबरदारी घेता येते. परंतु अजूनपर्यंत आपल्याकडे अर्ली स्टेजमध्ये डिमेन्शियाचं निदान होतं असं फारसं दिसत नाही. बरेचदा साधारणपणाने म्हणजे मी काम चालू केलं ना त्यावेळेला तर 2-3 वर्ष डिमेन्शिया होऊन झाली आहेत अशा स्थितीमध्ये पेशंट्स यायचे. आता मात्र अवेअरनेस जरा थोडासा वाढलाय असं मात्र नक्की दिसतं. आता संख्या पण वाढली आहे. म्हणजे आता मला सांगायला आवडेल की मी रोटरीमध्ये कार्यरत आहे. माझा भांडारकर रोडला स्टेटस हेल्थ क्लब आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. हेल्थ फिटनेस आणि ओबेसिटी मध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. मी अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मधून केलंय आणि मेडिकल अस्पेक्ट्स ऑफ ओबेसिटी मध्ये मी PhD केलंय. आणि त्यावेळी मेंदूचे शरीरावरचे आणि मनावरचे परिणाम, ब्रेनवरचे परिणाम हे करता करता मला न्यूरोबिक्स या टर्मचा शोध लागला आणि मी त्याचा अभ्यास करून मी त्याच्यावरती लेक्चर्स देते की न्यूरो ट्रान्समिटर्स कसे सिक्रेट करायचे. तर ती लेक्चर्स देताना मला नंतर जी भेटायला येतात लोक माझे लेक्चर्स झाल्यावर, तर प्रत्येकाच्या ओळखीत कुणाला तरी अल्झायमर किंवा डिमेन्शिया आहे असं बोलण्यात आलंय. तर काय प्रमाण आहे आता सध्या अल्झायमर किंवा? तसं आता भारतामध्ये काय प्रमाण आहे असं आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येईल असं काही नाही. परंतु जगामध्ये साधारण 6 ते 7 कोटी डिमेन्शियाचे रुग्ण आहेत असं मानलं जातं. भारतामध्ये साधारण 1 ते 1.25 कोटी असावेत. आणि आपण असं समजतो की 60 वर्षावरची जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये साधारण 7 ते 8% लोकांना हा आजार आहे. मोठं प्रमाण. परंतु असं आहे की आपण जे म्हणतो की आता प्रमाण वाढलंय त्याचं कारण म्हणजे आयुष्यमान वाढलंय ना. आणि हा 65 वर्षाच्या पुढे होणारा आजार आहे. त्यामुळे आयुष्यमान वाढल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता केसेस वाढले. आणि आधी आपल्याला माहितीच कुठे होतं, हा आजारच माहिती नव्हता. त्यामुळे कित्येक वेळेला आपल्या नातेवाईकांच्या मध्ये, आपल्या ओळखीच्या मध्ये कितीतरी लोक असे होते की ज्यांना आठवत नाहीये, आता ते कुणाला त्यांचं नाव लक्षात येत नाही वगैरे असं आपण ऐकलं होतं. पण आपल्याला खात्रीपूर्वक वयोमानही तेवढं नसायचं. आता वयोमान हे वाढलंय. पण हल्ली डिमेन्शियाला डिजिटल एमेन्शिया म्हणतात. तसं काही आहे का की डिजिटल वर्क जास्ती वाढले, मोबाईल किंवा कम्प्युटर समोर तुम्ही जास्ती बसताय म्हणून तो होतोय वगैरे? एक कारण त्याच्यामधलं नक्की असणार आहे असं मला वाटतं. कारण मेंदूला तुम्ही चालनाच देणार नाही आहात. तुम्ही या ज्या गोष्टी करत होत्यात आधी त्या गोष्टी तुम्ही त्या मोबाईलवरती सोपवून मोकळे होणार आहात. आणि 8-8, 10-10 तास जर तुमचा वेळ त्याच्यामध्ये जाणार असेल आणि पॅसिव्हली तुम्ही तो काळ घालणार असाल तर अर्थातच मेंदूवरती परिणाम होणारे, पुन्हा त्याच्यामुळे झोपेवर परिणाम होणारे. जी झोप मेंदूसाठी अत्यंत महत्वाची आहे. पॅसिव्हली म्हणजे करमणुकीसाठी जे आपण इन्स्टावरती भरपूर बरोबर आहे ना, त्याचा वाईट परिणाम होतो.
मग तर लोकांना असं वाटतं हल्ली शाळांमध्ये सुद्धा टॅबलेट्स वरती शिक्षण होत आहे, पण जर तुम्ही काही शिकत असाल तर मेंदूला चालना असते ना. नक्की. आणि परवाच मी एक कार्यक्रम बघत होते, त्याच्यामध्ये मुक्ता चैतन्य आहेत ना, त्या एक सर्वे करत होत्या मुलांच्या मध्ये, आणि मुलं खूप जास्त वापर करतात. तर त्यांनी सांगितलं आम्ही शिकण्यासाठी वापरतो. म्हणजे हे जर कारण दिलं तर तुम्ही काय सांगू शकणार, हो की नाही. पण ज्येष्ठांच्या मध्ये काही हे कारण नाहीये, त्यांना काही शिकण्यासाठी. याविषयी अगदी मी ठामपणे सांगते की शिक्षणासाठी तुम्ही जर मोबाईल वापरत असाल, पॉडकास्ट ऐकत असाल, किंवा त्यातून काहीतरी तुमच्या ब्रेनला चालना मिळत असेल, तर तुमच्या मेंदूवर असे वाईट परिणाम होत नाहीत. पण तुम्ही करमणुकीसाठी वापरताय, ती रील्स बघताय निरर्थक, आणि भराभर तुम्ही सर्फिंग करत असाल, तर नक्की तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम. कारण तुम्ही बघा ना की असं 1-2 तास तुम्ही जर वेळ घालवलात आणि नंतर तुम्ही विचार केला की मी काय केलं या 1-2 तासात, तर त्याचं उत्तर तुमच्याकडे नसतंच. बरोबर आहे. तुमच्या अजिबातच लक्षात राहत नाही की मी काय केलं म्हणून आता. पण मग प्रिव्हेन्शनसाठी काय करता येईल या डिमेन्शियाच्या? प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. आणि लॅन्सेट जर्नलचं तुम्ही नाव ऐकलं असेल, अतिशय प्रथित यश असं जर्नल आहे, आणि त्यांनी पुष्कळ याच्यावरती अभ्यास केलाय. 2-3 वेळेला तरी त्यांचे रिसर्च प्रोजेक्ट या डिमेन्शिया प्रिव्हेन्शन वरती झालेले आहेत. आता डिमेन्शियाला प्रतिबंध करणे ही टर्म आपण नाही वापरू शकणार, कारण आपल्याला माहितच नाहीये की नक्की प्रतिबंध हा शब्द नाही वापरू शकणार. पण त्याच्यामध्ये काही गोष्टींचा खुलासा त्यांनी केला तर मला त्याच्याबद्दल सांगायला आवडेल. तर एक पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमचं वय 65 वर्षाच्या पुढे आहे, नंतर तुमच्या घरामध्ये म्हणजे काहीतरी आहे, अनुवंशिकतेचं प्रमाण आहे, समजा 1 ते 3% आहे, अतिशय कमी आहे, आणि ज्या वातावरणामध्ये तुम्ही आहात, मग त्याच्यामध्ये पोल्युशन जास्ती असेल वगैरे, ह्या गोष्टींबाबत तर आपण काहीच नाही करू शकत. बरोबर आहे. मग आपण कशाबद्दल करू शकतो? आपण जीवनशैलीबद्दल, म्हणजे जो तुमचा आवडीचा विषय आहे त्याच्याबद्दलच आपण करू शकतो. आणि जीवनशैलीमध्ये आपण जे बदल करू शकतो त्यामध्ये 3 भाग आहेत. एक शारीरिक, एक मानसिक, आणि दुसऱ्या भागाला, शेवटच्या भागाला मी मोटिवेटिंग फॅक्टर्स असं म्हणते. तर त्या शारीरिक मध्ये अर्थातच व्यायाम, त्याच्यानंतर हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणे आणि आहार, या 3 गोष्टी झाल्या. आणि मानसिक मध्ये आता काय येईल तर झोप येणार, अतिशय महत्वाची आहे. सामाजिक आयुष्य येणार, नैराश्य, ताणतणाव, ह्या गोष्टी येणार. आणि मग उरलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये मेंदूला चालना देणं अतिशय महत्वाचं. नेहमी आम्ही सांगतो की मेंदूला बिलकुल निवृत्त करू नका, तर त्यातला हा एक भाग की सातत्याने मेंदूला चालना द्या. त्यानंतर नवीन शिकणे आहे, नाविन्य आहे, छंद आहेत, व्हॉलंटिअरिंग आहे, आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक उद्दिष्ट असणे अतिशय महत्वाचं आहे. या उद्दिष्ट किंवा ध्येय जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्ही खूप गोष्टी करता आणि त्या सगळ्याचा मेंदूला फायदा होतो. आता ह्याच्या बरोबरीने तुम्हाला डोळे चांगले पाहिजेत, तुमचे कानाची क्षमता चांगली पाहिजे, हे सुद्धा आलं. तोल सांभाळणे ह्याचा सुद्धा उल्लेख आहे लॅन्सेटच्या नियतकालिकामध्ये. आणि मेंदूला सुरक्षित ठेवणे, याबरोबर अर्थातच तुमचं ड्रग अब्यूज असेल, अल्कोहोल अब्यूज असेल, त्यामध्ये अक्षरशः खरोखरच माफी नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं. आता या ठिकाणी आणखीन 1-2 गोष्टी मला जरूर सांगायला पाहिजेत. आणि त्यामध्ये असं सांगायला आवडेल की अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये जीवनशैलीमध्ये परिवर्तन करून व्हॅस्क्युलर डिमेन्शियाच्या जवळजवळ 40% केसेस कमी झालेल्या आहेत. किती छान निरोप आहे. आपण सगळ्या डॉक्टरांकडून ऐकतोय की जीवनशैली सुधारायची, लाईफस्टाईल मॅनेजमेंट, कंपल्सरी 1 तास व्यायाम करायचाच, आहाराविषयी भान बाळगायचंय, बॅलन्स, न्यूट्रिशियस, लो कॅल, इंटरेस्टिंग असा डाएट घ्यायचा आहे, ज्या जो पोषण मूल्यांनी युक्त आहे आणि इंटरेस्टिंग ही आहे, असा तो आहार घ्यायचा आहे. आणि ऍक्टिव्ह राहायचंय. आपल्याला माहिती आहे की WHO सांगितलेलं आहे की तुमचं सोशल लाईफ आहे ते समृद्ध असायला पाहिजे. इतकी सुंदर माहिती आपण आता या पहिल्या भागात घेतलेल्या आहे डिमेन्शियाच्या, या लेक्चरच्या, डिमेन्शियाबद्दलच्या या लेक्चरमध्ये. हा जो पहिला भाग आहे याच्यामध्ये आपण त्याचं प्रमाण, डिमेन्शियाचं स्वरूप कसं आहे, तो कशामुळे होऊ शकतो, आणि बाकीची सगळी माहिती घेतली की त्याचा प्रतिबंध करू शकत नाही, पण आपल्याला जीवनशैली
छान ठेवायची आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला ऍक्च्युअल ट्रीटमेंट काय आहे, ऍक्च्युअल थेरपी काय आहे आणि त्याच्या नातेवाईकांनी किंवा केअरटेकर जे आहेत त्यांनी काय काळजी घ्यायची आहे याविषयी इत्तंभूत माहिती घ्यायची आहे. विषय अगदी महत्वाचा आहे आणि मंगलाताईंनी त्याच्यामध्ये इतकं काम केलेलं आहे, त्यामुळे या डॉक्टरकडून आपल्याला अशी छान माहिती मिळतेय. तर त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा. मुख्य म्हणजे एवढी माहिती महत्वाची आहे, ती सर्वत्र पोचायला हवी, सर्व दूर पोचायला हवी. त्यासाठी चॅनल नक्की शेअर करा, मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजे लगेच पुढचा भाग आहे तो तुमच्यापर्यंत येईल. आणि लाईक करा. भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये डिमेन्शियाची ट्रीटमेंट आणि केअरटेकरने घ्यायची काळजी. धन्यवाद.